विठ्ठल विठ्ठल मना वेळेला विठ्ठल विठ्ठल मना वेळेला ललिता वरदे हरि
लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, सखळासे ते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. आयसे बौद्ध ग्रंथी बोलिले, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरण संतांची त्यांचा कृपा झाले कसे का विचारू, त्यांचा कृपा झाले कसे का विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. कार्याच्या आरंभी त्या भगवंताचं स्मरण करणं आपलं जीवाचं कर्तव्य आहे बरं का. कारण भगवंताने आपल्याला हा अमोलिक नरदेह दिलेला आहे, म्हणून त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे बरं का. म्हणून पहिला नमस्कार भगवंताला, दुसरा नमस्कार संत महात्म्याला. संताला का नमस्कार करायचा, तर संत हे भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. की आज्ञा आणि जीवाला सांगतात, ए बाबा तू या रस्त्याने जा, तुला भगवंताची प्राप्ती होईल. येणेच पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. या मार्गाने जा, तुला कसल्या प्रकारची अडचण पडत नाही. पण कोणता मार्ग, केला राज्यभार चाले आहे सारे. ओढून या वाटा सुक्षमा दिसार, ओढून या वाटा सुक्षमा दिसार. केला राज्यभार चाले आहे सारे. बोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. या राजमार्गाने तू गेल्यानंतर कसल्या प्रकारची अडचण पडणार नाही बरं का. कारण आडरानाने गेल्यानंतर त्रास होणार आहे. आता पूर्वीच्या काळी आम्ही सावरगावून येत होतो ना, त्या डोंगरावून, त्यावेळेस लय अडचण होती. पण आता राजमार्ग केलाय आणि या राजमार्गाने आपल्याला जाण्याकरता सोपं आहे. म्हणून संत महात्मे हा मार्ग दाखवतात. त्यांनी त्या मार्गाने गेले, म्हणून त्या सांग मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. दयावंत अंतकरणाचे संत असतात बर का. या अज्ञानी जीवाचा कळवाला संत महात्म्यालाच आहे. हा अज्ञानी जीव अज्ञान अंधकारामध्ये पडलेला आहे. याला सन्मार्गाला लावण्याकरता ते प्रयत्न करतात. का त्यांनी आपलं काय घेतले का, आपण त्यांना दिले का, नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभोगी,
जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टवती पुरोपकारे. या जगाचं कल्याण होण्याकरता संत महात्मे झटतात. म्हणून अशा संत महात्म्याला दुसरा नमस्कार. आज त्यांच्याच कृपेनं आज जो सेवेला घेतलेला अभंग आहे तो नामपर आहे. या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे. कारण दिसायला अभंग जरी सोपा असला तर मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मी पामर आहे, अज्ञानी आहे बरं का. या ठिकाणी बरेचसे ज्ञानी माणसं आहेत. आमचे महाराज आहेत, ते आळंदीला राहतात आणि त्यांच्या मुहूर्तम या ठिकाणी मी अज्ञान आहे बरं का. मी कुणा संस्थेतला नाही ना काय नाही, मी गणेशनाथ महाराजांच्या संस्थेतला आहे. म्हणजे त्यांच्या कृपेनं मी या ठिकाणी बोलतो. आणि संतांची कृपा झाल्याशिवाय त्या ठिकाणी वाचा त्या ठिकाणी बोलू शकत नाही. म्हणून हा संत नामपर असणारा अभंग तुकोबरायांचा आहे बरं का. कारण तुकोबरायाने पुष्कळशा ग्रंथांचा अनुभव घेतला, बरचसं पाहिलं आणि मग पाहून त्या ठिकाणी त्यांनी मग विचार केला. बरेचसे ग्रंथ पाहिले की तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आयसे बहुत ग्रंथी बोलेले. बरेच ग्रंथ बघितल्यानंतर त्यांना कळून आलं की ते म्हणतात की नामचिंतनाशिवाय दुसरं साधन नाही. काही केलं तर दुसरीकडं सर्व त्या ठिकाणी श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण आहे. म्हणून असे ज्यांचा अधिकार कसा आहे, तुकोबरायांचा अधिकार म्हणजे भगवंताचा अधिकार तितका तुकोबरायचा. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुलना केली एका पारड्यामध्ये तुकोबान, दुसऱ्या पारड्यामध्ये ब्रह्म ठेवलं. दोन्ही पारडे सारखं झालं. पण असे असणारे तुकोबराय तुम्हा मला या ठिकाणी विनंती करतात. काय विनंती करतात की बाबा हो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. हात जोडून सांगतात. का सांगतात? आम्ही जर एखाद्याला सांगितलं असं कर म्हणत ऐकत नाही, जा म्हणते. पण ज्यांचा अधिकार आहे त्यांनी अधिकार प्राप्त करून घेतला. कसा प्राप्त केला म्हणाल तर दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन केलं आणि चिंतन करून अधिकार प्राप्त करून घेतला. मग तुम्हा मला या ठिकाणी सांगितलं की त्या हात जोडून सांगितलं, त्या अभंगाच्या सुरुवातीला सांगितलं
लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. मुखानं भगवंताचं नामस्मरण करा आणि हाताने टाळी वाजवा. तर ती टाळी भगवंताचं नामचिंतन करून जर वाजवली गेली, वाजविता टाळी विठ्ठल नामे, वाजविता टाळी महापाप राशी झाली आणखी, महापाप राशी झाली आणखी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. महापाप राशी झाली यांची होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. भगवंताचं नामस्मरण करून टाळी वाजविले की त्या ठिकाणी पाप नाहीसे होतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. कोणतं नाम घ्यायचं तर अभंगाच्या दृपदामध्ये म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भगवंताचं नाम घ्या, विठ्ठल म्हणा. आता विठ्ठलच म्हणायचं का अजून किती? भगवंताला 1000 नाव आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्गा प्रांजळ वैकुंठीचा. तुम्ही कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, कोणतंही नाम घ्या, अच्युत म्हणा, पण ते भगवंताचं नामचिंतन करा आणि हाताने टाळी वाजवा. आणि कारण भगवंताचं नाम घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतात बरं का, हरी उच्चारणे आनंद पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. किती जरी पाप असलं तर नामानं त्या ठिकाणी भस्म होतं. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तिन्ही माया जाळ तुटतील. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर हे माया जाळ तुटलं जातं आणि मग त्या ठिकाणी त्याचा उद्धार होतो. म्हणून कोणतंही नाम घ्या, कृष्ण म्हणा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्गा प्रांजळ वैकुंठीचा. आणि ते नाम घेण्याचा अधिकार कुणाला आहे म्हणाल तर त्या ठिकाणी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरं का, सखळासी ते आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला अधिकार आहे, कोणी असो, लहान असो, मोठा असो, काही असो, स्त्री असो, पुरुष असो, नाम घेण्याचा अधिकार सगळ्याला आहे. आणि या कलियुगाच्या ठिकाणी हे नामस्मरण श्रेष्ठ आहे बरं का. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता, भक्तिपंत बहु सोपा. या कलियुगाच्या ठिकाणी सर्व साधने लोपलेले आहेत बरं का. यज्ञ होऊ शकत नाही, जप होऊ शकत नाही, तप होऊ शकत नाही, त्याला आयुष्य भरपूर पाहिजे. आता 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यात 50 गेलं इकडं तिकडं, राहिलं 50, आणि मग काय करणार आहे. त्या ठिकाणी रात्रंदिवस आपण कष्ट करून आयुष्य घालवलं, पण मुखाला नामचिंतन घेतलं नाही. मग म्हणते आताच काय घ्यायचे, काय वेळ आहे का आमची, म्हणते कधी घ्यायचं. घ्यायला म्हणले पेन्सिलीवर सुटल्यावर, पुन्हा सर्व काय नोकरी कमी झाल्यावर मग घ्याय. अरे त्यावेळेस तुमच्या मुखाला येणार नाही. कारण नाम घ्या तुम्ही,
तर तुमचं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे, तर या देहाचं सार्थक होईल. म्हणून तुकोबरा विनंती करतात, विनवितो सकळ जना कर जोडून थोराला ना, दान इतळे द्या मदतीना, म्हणे तुक्या बंधू राम म्हणागा. तुकोबरा म्हणतात की तुम्ही भगवंताचं नामच स्मरण करा. का करायचा? तर तुमचं आयुष्य थोडं आहे बरं का. म्हणून आयुष्य थोडं आहे म्हणून तो काळ कधी येईल सांगता येत नाही. घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ सारा टपून बसलेला आहे आणि ही काळाचं त्या ठिकाणी काळ जर बाजूला सरायचं असेल तर तुम्ही नामचिंतन करावं लागतं, कारण तुमचं आयुष्य थोडं आहे बरं का. अल्प आवेश मानव गणिने ते आज रात्र मध्ये बालत्व पीडा रोग मध्ये बालत्व पीडा रोग आय भजनाची उरले ते पाहिला. अल्पावेश्य मानवद्य शतगणले त्या अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय उरलं आयुष्य? नाही उरलं. म्हणून तातडी करा, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता तातडी करा. म्हणून सांगतात तुकोबरा, परमार्थ करायचा असेल तर त्या ठिकाणी तातडी केली पाहिजे आणि नामचिंतन केलं पाहिजे, मग या देहाचं सार्थक होतं असं तुकोबरा सांगतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्गा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी ते आहे अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामे कलियुग. एकच साधन सोपं सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची. मुखानं नामस्मरण करा, हाताने टाळी वाजा, मोक्ष पदरात. साधन सोपं आहे, अवघड का नाही, पण करतच नाही ती माणसं. म्हणून आता या ठिकाणी सावध व्हा आणि त्या भगवंताचं नामचिंतन करून घ्या आणि तुमचा उद्धार करून घ्या असं तुकोबरा या ठिकाणी म्हणतात. म्हणून एक वेळेस त्या भगवंताचं आपल्याला नामचिंतन प्रेमानं करायचं. विठोबा रखुमाई पुंडलिका बोला बोला. लागनिया पाया विनवितो तो मासे, लागनिया पाया विनवितो तुम्हाला लागनिया पाया विनवितो तुम्हाला लागनिया पाया विनवितो
तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा. आता एक वेळेस त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आपल्याला आणि भगवंताचं नामचिंतन हाताने टाळे वाजवा, मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई झाले झाले विठ्ठला 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 लागून या पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये सुद्धा हा सोहळा नाही बर का. कारण देव सुद्धा या मृत्यू लोकाची इच्छा करतात की
या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोके व्हावा जन्मामा. आमचा जन्म इथं व्हावा. स्वर्गामध्ये काय अमृत प्यायचं निवांत बसायचं, दुसरं काय नाही. पण या कलियुगाच्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करून त्या ठिकाणी आपल्याला उद्धार करता येतो असं देवलोक सुद्धा या ठिकाणी म्हणतात. म्हणून नामस्मरणाचं महत्व आहे बरं का. कारण नामस्मरण केल्यानंतर कुणाचा फायदा झाला, कुणाचा उद्धार केला. आजामेळा पापराशी नामिने वैकुंठासी. आजामेळ्याचा उद्धार केलेला आहे. किती पापी आजामेळा होता, आयुष्य गेलं त्याचं, त्यानं भगवंताचं नामचिंतन केलं नाही. आयुष्याच्या शेवटी वयोवृद्ध झाला आणि त्या ठिकाणी नारद मुनी गेले. नारद मुनीने सांगितलं, आजामेळा तू भगवंताचं नामचिंतन केलं नाही. त्यानं मला केलं नाही. मग तू नामचिंतन कर. मला येत नाही, मी करत नाही. पण नाका करीनास म्हणले. तुला जर आयुष्याच्या शेवटी एक मुलगा जर झाला, त्याचं नाव फक्त नारायण ठेव. मग त्यानं बऱ्याच दिवसानं मुलगा झाला आणि त्या ठिकाणी वयोवृद्ध असताना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. सतत नारायण 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 म्हणून नाम घोकायचा. नारायणा पाणी दे, नारायण जेवायला दे, अशा प्रकारचं म्हणायचं. आणि पुन्हा हे लोकाची यात्रा संपली, परलोकाला गेला आजामेळा. पण शेवटी नारायण नारायण मुखाला नाम होतं. आणि मग त्या ठिकाणी काही यमदूत आले, आयुष्यभर घेतलं नव्हतं, तिकडले आले. नरकाचं गिरायक आहे म्हणजे याला तिकडं न्यायचं. पण विष्णूचे दूत आले त्या ठिकाणी. त्याने सांगितलं, हे आमचं गिरायक आहे. कसं काय? अरे हे ना आमचं नाव घेतलंय, शेवटच्या क्षणाला नामस्मरण केलेलं आहे, आम्ही इकडं नेणार. ती म्हणते ही न. मग याजसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता नामस्मरण करायचं आहे. म्हणून आजामेळ्याचा उद्धार झाला, वाल्या कोळ्याचा झाला, गजेंद्राचा उद्धार झाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं महत्व आहे. म्हणून तुकोबारा अखेरच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, आयसे बहुत ग्रंथी बोलिले. पुष्कळशा ग्रंथांचा अनुभव घेतला तुकोबारायनं आणि नामापाशी चारी मुक्ती आहेत असं त्या ठिकाणी सांगितलंय. कारण त्या सलोक्यता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता ह्या चार मुक्ती सहज प्राप्त होतात. ते कशामुळं? भगवंताच्या नामचिंतनामुळं. आणि ते नामचिंतन कोण सांगतं करायचं? तर संत महात्मे सांगतात. म्हणून त्या संत महात्म्याचं एक वेळेस आपल्याला चिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. पुंडलिकावर हंतो ज्ञानदेव गणेशनाथ गणेशनाथ तुकाराम तुकाराम राम तुकाराम
तुकामणी नाम बोला.
विठ्ठल विठ्ठल मना वेळूला विठ्ठल विठ्ठल मना वेळूला या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी संपलेली आहे बरं का. कारण हे वाटचालीचं कीर्तन आहे म्हणून आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सेवा नामचिंतन करायचं म्हणून थोडक्या वेळात या ठिकाणी सेवा केली. आज या ठिकाणी आपल्या या रानमसल्याच्या ठिकाणी हा पालखी सोहळा श्री क्षेत्र उजनीहून निघून या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या पालखी सोहळ्याचं नियोजन किंवा व्यवस्था या ठिकाणी तात्यासाहेब गरड यांनी उत्तम प्रकारे केलेली आहे बरं का. आणि वारकऱ्यांना भरपूर या ठिकाणी यथेच्छ भोजन दिलेलं आहे म्हणून अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून वेळोवेळी घडावी अशी मी गणेशनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल दे जय विठ्ठल विठ्ठल दे जय ज्ञानदेव मला इथं का नाथबाबाच्या मला पाठी आवाज गेला नळगावात माझं का केला नाही मला तसं 2 दिवस होतो आवाज गेला माझा.
जन्मोजन्मी तुझारा वारी माझ्या स्मृताचा भाविकाची सद्गुरु गणेशनाथ महाराज